हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील एक याचिका हायकोर्टाने फेटाळली। सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर आज सुनावणी पार पडली। सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी नोंदवलं। आरक्षणाच्या शासन निर्णयाला रीट याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं, त्यामुळे जनहित याचिका ऐकण्याची गरज नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं। मात्र याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम कोर्टासमोर दाद मागण्याची मुभाई हायकोर्टाने दिली। मात्र हायकोर्टाच्या निर्णयाला ॲडव्होकेट धोत्रे सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे। आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे। न्यायदेवता गोरगरिबांच्या बाजूने कधी पण उभा राहते। शेवटी देशाला राज्यात गोरगरिबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नसल्याच्या नंतर तर ते न्यायदेवता आहे। न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार। काही वाईट नीतीचे लोक असतात की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये असं वाटत असतं, त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठ्यांच्या विरोधात उचलतात। आता काय फरक नाही पडणार। न्यायदेवता आमच्या बाजूने आहे, गरिबाच्या बाजूने आहे, लोकशाही जिवंत आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेनंतर मराठा समाजाच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। कोर्ट अशा कुठल्याही याचिका स्वीकारू शकत नव्हतं आणि या लोकांचा इंटरेस्ट क्लॅश होण्याचं कारण नव्हतं। या हैदराबाद गॅझेटनुसार शेड्यूल कास्टचं काही नुकसान होण्याचं कारण नाही। त्यामुळे ही दिशाभूल आता बंद होणार आहे। आमच्या मराठ्यांचा संघर्ष अजून पुढे सुरूच आहे। आम्हाला ज्यांच्या नोंदी नाहीत अशा लोकांना ओबीसी आरक्षणाचा लाभ कसा देणार हे आम्ही शासनाला विचारत राहू, एवढं मात्र निश्चित।